सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ट्रॅक्टर लावून गेलो, बांधून गेलो, याने आमचं सगळं पूर्ण डिझेल काढून घेतलं। 25 ट्रॅक्टर डिझेल गेला सर, प्रत्येक जण म्हणतोय मला डिझेल गेला, सगळे आता मार्केट कमिटीमध्ये गेलेली काम असतात, काही तर ट्रॅक्टर सांभाळायचे कामं नसतात कमिटीच्या भरोश्यावर। इथं प्रत्येकाने ट्रॅक्टर आता जसे गॅस टंचाई तसं शेतकऱ्याला माहीत झालं का डिझेल सुद्धा टंचाई होणार आहे, मार्च एंड पुढे येत आहे, प्रत्येक जण घाबरून गेलेला आहे, बरोबर आहे। तर सगळ्यांनी 3-3, 4-4, 5,000 डिझेल टाकलेलं होतं ट्रॅक्टरमध्ये। सीसीटीव्ही पण बंदी। आधीच कांदा व शेतीमालाला भाव नाही, त्यात कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे लिलावासाठी लावलेल्या सुमारे 20 ते 25 ट्रॅक्टरमधून रात्रीच्या सुमारास डिझेलची चोरी झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद करून कांदा लिलाव बंद पाडला। जोपर्यंत डिझेल चोरांचा तपास लागून कृषी उत्पन्न बाजार समिती भरपाई देत नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला। या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी। काम असतात, काही तर ट्रॅक्टर सांभाळायचे कामं नसतात कमिटीच्या भरोश्यावर। इथं प्रत्येकाने ट्रॅक्टर आता जसे गॅस टंचाई तसं शेतकऱ्याला माहीत झालं का डिझेल सुद्धा टंचाई होणार आहे, मार्च एंड पुढे येत आहे, प्रत्येक जण घाबरून गेलेला आहे, बरोबर आहे। तर सगळ्यांनी 3-3, 4-4, 5,000 डिझेल टाकलेलं होतं ट्रॅक्टरमध्ये। आणि एवढे आणि जवळजवळ किती बाकीची मार्केट कमिटीमध्ये 4 लाईनी होत्या, सगळ्यांची डिझेल सगळ्यांचे माझे स्वतःच गेलेलं आहे, यांचंच गेलेलं आहे। आज तुम्हाला ट्रॅक्टर पाशी तुम्हाला निशाण दाखवतो, डिझेल गेला ते सीसीटीव्ही बंद होते। आता आम्ही चेक केलं तर सीसीटीव्ही डायरेक्ट कोणी डिझेल चोरला असावं, डिझेल कोणी काढला असावं, कोणावर करताय तुम्ही? आता कोणावर संशय करणार आम्ही? मार्केट कमिटी 25 ट्रॅक्टर डिझेल गेला सर, प्रत्येक जण म्हणतोय मला डिझेल गेला, सगळे आता मार्केट कमिटीमध्ये गेलेली आगल्या दिवशी ट्रॅक्टर लावून गेलो, बांधून गेलो, याने आमचं सगळं पूर्ण डिझेल काढून घेतलं। कॅमेरे बंद आहे। मार्केट कमिटी काय करते? मार्केट कमिटी कॅमेरे बंद शेतकरी 2,000 ते 3,000 डिझेल टाकलेलं होतं ट्रॅक्टरमध्ये। 7 वाजेच्या सीसीटीव्ही पण बंदी। मार्केट डिझेल चोरी झालं.